नमस्कार, मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी आता शंभ करून आली आहे, त्यामुळे टिकली वगैरे दिसत नसेल तर मला लावतीये. आणि काकडीचा नाश्ता करून घेते. चहा पिली मी, खूप सकाळी पिली, ते गेले तेव्हा 6:30. आरूला खायची आरू आली लगेच झोपेतून उठली की काकडी घेतली हातातून माझ्या. दुसरी आणावं लागेल मला आता. चला, ती लगेच दुसरी आणून दिली मला ती तिच्या हातात, ही मला दुसरी आणून दिली. चला आता असंच खातो, मीठ बीठ न लावता. म्हणजे हिरव्यावाल्या ज्या काकड्या असते ना, कडू येत नाही या दिवसात. आणि त्या पोपटी असते ना, कडवट लागते त्याच्यामुळे मी हिरव्यावाल्याच आणते. आले ना मी इडलीसाठी तांदूळ भिजत टाकले होते. यात मी पोहे आणि मेथी पण टाकलेली आहे. त्याला मिक्सरमधून काढून ठेवून देऊ संध्याकाळी डोसे बनवण्यासाठी. आता एक बरणी मी घासली होती, मूग डाळ्यातली काढली होती वाळवण्यासाठी, तर मग यातच काढून ठेवलं बॅटर आता. आणि याच्यात आहे ना अजून फर्मेंटेड फास्ट होण्यासाठी ना, जल न तुझं तर फास्ट होण्यासाठी ना मीठ आणि सोडा आणि 1 चमचा दही पण टाकते ताईंनो मी. तर आता दही आणून टाकावं लागेल मला. हे बघा, मी लावलं नाही काल दही, तर खायचा सोडा आणि मीठ टाकते. तर याची दुपारी आरूसाठी इडली बिटली होऊन जाईल. आणि मिक्सर आता खराब झालं, हे काढलं तर पुसून घेते. कशी लागायली आरू इडली? छान लागायली ना. साऱ्या सकाळची बाई इडलीच मागायली मला. मी म्हणलं ते फर्मेंटेड झालं नाही झालं, दही आणलं, थोडं मिक्स केलं मग बनवली, तर चांगली झाली. पण खाय बाई आता इडली डोसा असंच मागती, भाजी पोळी नको. चपटाला चपटा आरू 1 2 3 म्हण. 1 2 3 4 5 5 म्हण. 6 7 8 9 10. हां, आता म्हणू लागली इंटरेस्टनी. आरू, मी ते त्या दिवशी तुला मच्छवाऱ्याची गोष्ट लावून दिली ती ना, मच्छवाऱ्याची. मच्छवारा आणि त्याची बायको. छान होती का ती गोष्ट? छान होती. हा देते लावून, थांब. मस्त झोप झाली आज. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मस्त आता दाखवते तुम्हाला. आलू बॉईल करायला टाकली. मस्त आलू बॉईल करायला टाकले. आणि इथं आरूला इडली करून दिली होती दुपारी. आणि बॅटर छान फुललं ना, तर आरूला आत्ता मी पातेल्यात थोडंसं काढून डोसा बनवून दिला. तो पागलनी एवढा खाल्ला पण नाही पूर्ण. तर लोणी स्पंज डोशासारखाच झालता. यात काळं काय पडलं काय माहिती, बघावं लागतं. काढते मी ते. तर आता संध्याकाळी डोसेच बनवते मी. आता भांडी लावून घेते, संध्याकाळचे कामं घर वगैरे झाडून घेते. आणि दिवाबत्तीला तर अजून थोडा वेळ आहे. आरूसाठी 1 बॉईल केलं, आरू तिकडे गेली तर 2 बॉईल केले ना. एक म्हणलं प्राचील तू खाऊन घे. चटणीची तयारी, सालपटे बाजूला ठेवते. खटाई बॉटलमध्ये भरून ठेवली डीप फ्रीजमध्ये. याचा कधी पण उपयोग होऊ शकतो. ठेवलं तर थोडीफार कटिंग चॉपिंग झाली माझी. मोहरी वगैरे काढून ठेवली. यात आहे ना मिरच्या काढून घेते. पप्पानी तांदूळ कुंदऱ्याची भाजी आणली, आज शेतात गेले तिथं. आणि थोडीशी पात आणली. मोहरी आहे ना तडतडण्यासाठी ठेवली, चटणीला फोडणी टाकायसाठी. आणि यात पुदिना टाकून घेतला, थोडी कोथिंबीर टाकते. आणि इथं ही माझी आलूची चटणी छान झाली आहे. एवढं ब्राईटनेस नाही आहे आमच्या किचनमध्ये. छान झाली. चटचटायला लागलं, बंद करून टाकून. इथं माझी पुदिन्याची ग्रीन चटणी रेडी झाली. डोसा माझा इझिली स्प्रेड झालाय. आणि बॅटर पाहू शकता, एकदम असं
लुसलुशीत बॅटर झालं. काय खाऊ? बोर आणलं बाबाकून. प्राची थोडा डोसा बनवताना शूट घेते का माझं? हे बघा किती इझी निघलाय. हे बघा, थांबा उलतानाने काढून दाखव. हा बनवते, तू पकड पिल्लू. हे बघा किती इझी निघाला ना. हे बघा टेक्स्चर बघा. थांबा, खूप गरम येतो तरी पण हातात पकडला. हे बघा टेक्स्चर छान झालंय ना. आणि विशेष म्हणजे तवा पण आपला वर्ल्ड फेमस आहे, तरी पण इतका छान निघाला. छान आहे ना. हा, दुसरा असा करताना दाखवते तुम्हाला मी. बघा आपलं बॅटर बघा तुम्ही किती लुसलुशीत आहे. कॅमेरा समोर करून दाखव प्राची. हे बघा बॅटर जर चांगलं फुललं ना तर मग स्प्रेड करायला ना बिलकुल परेशानी नाही होत. हे बघा किती इझी स्प्रेड होतं ना. हे बघा, वाव किती छान झाला माझा डोसा. लुक ॲट माय डोसा. आणि जास्त ऑइल पण मी खाली टाकलं नाही, तुम्ही बघितलं असेल तर. आता मी थोडंसं याच्यावर घेऊन साईडने टाकते. जास्त आलं माझ्याकडं. मग त्याच्यामुळे ती बॉटल घ्यायची आहे एक ॲमेझॉन. हे बघा, आता तुम्ही बघा किती इझी निघतो. टेस्टिंग वाईज कसं झालं प्राची? छान झाला ना. हे बघा यांना पण एक दिलाय सर्व करून. इतकी माईंदळ अजून देते. तुम्ही स्टार्ट तर करा. आज डोसाच बनवला मी. आणि शॉर्टमध्ये डोसा बनवण्याचं ते रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. ऐनवेळी कधी कधी बोलणं पण सुचत नाही. म्हणजे चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.